नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। चला, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची चर्चा करणार आहोत, शिक्षक भरती व पवित्र पोर्टल अपडेट। बघा, शिक्षण मंत्री पद नुकतेच नवे नौके शिक्षक मंत्री आपल्या राज्याला मिळालेले आहे आणि शिक्षण मंत्री पद एक काटेरी मुकुट असा मुद्दा घेऊन आपण डिस्कशन करणार आहोत। मला लक्षात घ्या, तो जर मुकुट सोनेरी बनवायचा असेल आणि त्याच्यातून आपल्या या शिक्षण मंत्री पदातून आपल्या शिक्षण मंत्र्यांना फल निष्पत्ती करायची असेल आणि पुढे राजकीय करिअरमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन करायची असेल तर त्यांना काय करावं लागेल आणि शिक्षण विभागाला त्यांच्याकडून काय अपेक्षा, अभियोग्यता धारकांना, नवनियुक्त शिक्षकांना आणि होऊ घालणारे जे अभियोग्यता धारक आहे, बीएड करणारे लाखो विद्यार्थी, ह्यांच्यासाठी या शिक्षण मंत्र्यांनी काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो। बघा, थर्ड टेट नियोजित आहे तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025, तर ही बॅच आपण फक्त 1099 रुपयामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। त्या बॅचमधून संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर मिळतील, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज म्हणजे तुम्हाला 50 टेस्ट पेपर होईल, त्याचे 50 सोल्युशन पेपर मिळतील। मागील सर्व वर्षींच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला सोल्युशन सहित मिळतील। व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल आणि बॅचचा कालावधी 365 दिवस आहे आणि परीक्षा पुढे गेली तर कालावधी सुद्धा तुम्हाला वाढवणं मिळेल। चला सुरू करूया। आता मी व्हिडिओला असं काटेरी मुकुट असे हेडिंग का दिलं आहे तर त्याबद्दलही मी इथे स्पष्ट करू इच्छितो। लक्षात घ्या, तुम्हाला माहीत असेल वसंतरावजी पुरके असू द्या, विजयजी दर्डा असू द्या, विनोद तावडे सर असू द्या किंवा वर्षा गायकवाड मॅडम, आणि त्याच्यानंतर ह्याला तर तुम्ही सगळे लोक ओळखताच। बघा, म्हणजे 55,000ची शिक्षक भरती म्हणताना ह्याने किती वेळा 55,000 बोलला आणि किती वेळा काय म्हणू 30,000, 21,000, इतिहासातील सगळ्यात मोठी भरती, असा बावळटपणा याने किती प्रचंड केला आणि त्या बावळटपणाचं ह्या केसरकरांना काय फळ मिळालं हे तुम्हाला चांगलं माहीत आहे। शिक्षण मंत्री पद तर जाऊ द्या, पण इतर कोणतंही पद त्यांना ह्या ठिकाणी मिळालेलं आपल्याला दिसून येतं नाही। तर सांगायचं काय आहे मित्रांनो, की ह्या लोकांची जेव्हा तुम्ही राजकीय करिअर बघत असता किंवा वरिष्ठांची, कॅबिनेटची, हायकमांडची यांच्यावरची मर्जी बघत असता, तर ह्या लोकांनी जी शिक्षण मंत्री पदं भूषवलेली आहेत तर कुठे ना कुठे म्हणजे जो विद्यार्थी शिकत आहे, जो बालक शाळेमध्ये शिकत आहे, तर त्यांच्या जर उज्ज्वल भविष्याचे निर्णय यांच्या हातून घडले नसतील तर म्हणून ह्यांनी केलेली जे काही कृत्य आहे ती ह्यांच्या राजकीय करिअरमध्ये आड येतात। ते त्यांना समजू द्या अगर न समजू द्या। मग त्याच्यामध्ये आपण काय म्हणू तर देशाची पिढी घडवणारे काय म्हणू बालक आणि त्यांना घडवणारे शिक्षक, त्यांच्या हिताचे निर्णय कदाचित यांच्याकडून झाले नसेल आणि मग त्या बालकांचे पालक म्हणजे आली सर्व जनसंख्या, सर्व शिक्षक, अभियोग्यताधारक, बीएड आणि इतर शैक्षणिक पात्रता ठेवणारे सर्व विद्यार्थी, या सगळ्यांचे जर समजा यांच्या चुकीच्या निर्णयामुळे जर यांना तळतळाट लागत असेल तर तो जो शिक्षण मंत्री पदाचा मुकुट आहे तर तो मुकुट हा काटेरी मुकुट ठरल्याशिवाय राहणार नाही। याचीच दक्षता आता जे आपल्याकडे नवनियुक्त शिक्षण मंत्री आहेत, लक्षात घ्या, दादा भुसे सर, ह्यांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे। बघा, त्यांनी जर समजा ही दक्षता बाळगली नाही तर आता बाकीच्यांच्या करिअरमध्ये हायकमांड, वरिष्ठांची मर्जी आणि त्यांना मिळालेलं जे प्रमोशन झालं की डिमोशन हे तर तुम्ही आजपर्यंत बघतच आहात आणि त्यांचा जो राजकीय रुतबा आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय फरक पडला आहे हे त्यांना उमगत नसेल तरी तसं का होतंय हे त्यांना समजणं अत्यंत जरुरी आहे। म्हणून ह्या आधीच्या शिक्षण मंत्र्यांच्या जे काही निर्णय झाले आणि जे काही वक्तव्ये झाली त्या वक्तव्यातून दादा भुसे यांनी सुद्धा काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे
आणि पुढे चालून आपलं राजकीय करिअर उज्ज्वल करण्यासाठी आणि शिक्षण विभाग आणि जे आपण म्हणू की विद्यार्थी, शिक्षक आणि एकंदरीतच काय सांगा जी सेवेची संधी यांना मिळालेली आहे, तर त्या संधीचं सोनं ह्यांनी करावं अशी अपेक्षा आपल्याला दादा भुसे यांच्याकडून आहे. बघा, शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा आपण थोडक्यामध्ये परिचय बघूया. त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे ते बघूया, काय अपेक्षित नाही आहे ते सुद्धा बघूया. बघा, दादा भुसे यांचा जन्म 6 मार्च 1964 रोजी मालेगाव येथे झाला. मालेगाव या ठिकाणी झालेला आहे. त्यांचे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते. बॅकग्राऊंड जे आहे ते प्रॉपर आहे, देशसेवेचं बॅकग्राऊंड आहे. बघा, पार्श्वभूमी देशसेवेची आहे. दादा भुसे यांचे शिक्षण डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर इथपर्यंत झाले असून डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर म्हणजे आपण अपेक्षा करू शकतो आपल्याला किमान आता तरी एक उच्च विद्या विभूषित आपल्याला शिक्षण मंत्री लाभलेले आहे. नाहीतर केसरकरांच्या वेळेची गोष्ट जर आपण बघतो म्हटलं तर आकडे मोजता मोजता धनाधनी होती. कधी 55,000, कधी 30,000, कधी 25,000, कधी ऐतिहासिक भरती. तर तसं दादा भुसेकडून आपल्याला अपेक्षित नाही आहे. बघा, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर इथपर्यंत शिक्षण झाले असून आणि 15 वर्षे जलसंपदा विभागात शाखा अभियंता म्हणून काम सुद्धा केलेलं आहे. त्या कामाचा अनुभव आहे. मात्र सामाजिक कार्याची आवड, आता इथे सुद्धा एक सेवेचं व्रत त्यांचं दिसून येतं. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्याने नोकरीचा राजीनामा दिला आणि नंतर ते राजकीय क्षेत्राकडे वळले. म्हणजे राजकीय क्षेत्राकडे वळले. लक्षात घ्या. तर ते वळण्याचं कारण काय? सामाजिक कार्य करायचं म्हणजे सेवाव्रत घेऊनच ते कुठे आलेले आहे सांगा? राजकीय क्षेत्रामध्ये आलेले आहे. हे लक्षात घ्या. दादा भुसे यांनी सुरुवातीला शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून कामकाज सुरू केले. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर जे आमदार झाले तर सलग 5 टर्म ते आमदार राहिले. सलग 5 टर्म आमदार राहिले. 2024 सालच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आत्ता 2024 नोव्हेंबर 2024 म्हणूया, ठाकरेच्या शिवसेनेचे अद्वै हिरे यांचा तब्बल 1,06,005 मतांनी पराभव करत त्यांनी विजय मिळवला. म्हणजे समजून घ्या की एकतर्फी विजय त्यांनी खेचून आणला आणि सलग एखाद्या मतदारसंघामध्ये 5 टर्म आमदार ते आहेत. म्हणजे नक्कीच त्यांनी तिथे सेवा केलेली असावी. 25 वर्ष लोकांनी त्यांना स्वीकारलेला आहे, ऍक्सेप्ट केलेला आहे. म्हणजे कुठेतरी काम चांगलं आहे आणि एवढ्या भरघोस मतांनी ते विजय मिळवत आहे. म्हणजे तिथल्या मतदारसंघातील लोकांचा त्यांच्या नक्कीच काय म्हणून जीव असेल असं आपण लक्षात घेऊया. आता दादा भुसे सलग 5 टर्म मालेगाव बाह्य, त्यांचा मतदारसंघ कोणता तर मालेगाव बाह्य या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी कोणकोणती पदे भूषवली तर बघा, त्यांनी कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री, बंदरे व खनिकर्म, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम, रोजगार हमी योजना व फलोत्पादन यासारखी कॅबिनेट पदे भूषवलेली आहे. लक्षात घ्या, ह्यासारखी कॅबिनेट पदे भूषवलेली आहे. तर सहकार आणि ग्रामविकास भागाचे राज्यमंत्री पद सुद्धा त्यांनी भूषवलेली आहे. तसेच नाशिक, धुळे आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. म्हणून आपण यांच्याकडून अपेक्षा करू शकतो. बघा, एक सेवाव्रत, एक सेवाभावी वृत्ती, सलग 5 वेळा आमदार आणि भूषवलेली पदे आणि घरची स्वातंत्र्य म्हणजे माजी स्वातंत्र्य सैनिक आहे त्यांचे वडील आणि ही सेवेची पार्श्वभूमी लक्षात घेता आपण त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा करू शकतो. बघा, आता नव्या शिक्षण मंत्र्याकडून आपल्या अभियोग्यता धारकांना, नवनियुक्त शिक्षकांना काय अपेक्षा आहे तर बघा, सेकंड फेजची जाहिरात अत्यंत कळीचा मुद्दा आहे. जी म्हणजे काय म्हणून सांगा 2022ची शिक्षक भरती ती आणखी पूर्ण झालेली नाही आहे. तर सेकंड फेजची जाहिरात आपल्याला अपेक्षित आहे. सोबतच विद्यार्थ्यांना, अभियोग्यता धारकांना प्रोफाईल एडिटची संधी ती आता मिळणारच आहे, पण ती आपल्याला लवकरात लवकर द्यावी ही महत्त्वाची गोष्ट. जे 10% पदकपात जागा होत्या तर त्याची जाहिरात आता लगेचच द्यावी आणि 2022च्या झालेल्या आतापर्यंतचे राऊंड आहे त्या राऊंडमध्ये रिक्त, अपात्र, गैरहजर ज्या जागा आहेत तर त्या जागा ह्यांनी भराव्या. रयत उमेदवारांना, बिचाऱ्यांना अजिबात ताटकळत ठेवू नये. तुम्हाला माहीत असेल नसेल तर परवापासून पुन्हा त्यांना आंदोलन सुरू झालेलं आहे. त्यांना सामावून घेण्यासाठी पत्र सुद्धा देण्यात आलेलं होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तात्काळ व्हाव्या आणि त्यांची फरफड थांबवावी ही आपल्या नव्या शिक्षण मंत्र्याकडून अपेक्षा आहे. आणि वयोमर्यादेबाबत निर्णय, महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, कोरोनामध्ये परीक्षा झाली नाही. 17 पासून 24 मध्ये परीक्षा होते. 7-7 वर्षानंतर परीक्षा होते. विद्यार्थी एजबार होतात, वयोमर्यादेमधून काय सांगा बाद होतात. तर त्याच्या बाबतचे निर्णय सुद्धा त्यांनी लवकर घ्यावे. आणि नंतर बघा,
शिक्षण सेवक पद रद्द व्हावे. 2017ची प्रलंबित भरती लक्षात घ्या, ती सुद्धा पूर्ण व्हावी आणि जिल्हा वाईज भरतीचा निर्णय लक्षात घ्या. इथे बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं तर शिक्षण सेवक पद रद्द करावे. शिक्षण सेवक पद रद्द करावे. 2017ची प्रलंबित भरती 24 संपले आता, तरी सुद्धा पूर्ण नाही. तिच्याबाबतचे निर्णय घेऊन ती भरती तात्काळ पूर्ण करावी आणि जिल्हा वाईज भरतीचा निर्णय किती योग्य आहे त्याच्यावर विचारमंथन व्हावं, त्याच्यातले गुणदोष बघावे आणि त्याच्यानंतर त्याच्यातून ज्या काही गोष्टी निष्पन्न होईल तर त्यानुसार निर्णय घ्यावा. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि तिसऱ्या TITचे आयोजन लवकरात लवकर करावे. तिसऱ्या TITचे आयोजन लवकरात लवकर करावे. तर अशा अपेक्षा आपल्याला शिक्षण मंत्री, नवनियुक्त शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून आहे असं आपण लक्षात घेऊया. चला, तर जर समजा ते आपल्या अपेक्षेस खरे जर उतरले नाही तर त्यांचं सुद्धा हे जरी शिक्षण मंत्री झाले असतील तर त्यांचा जो शिक्षण मंत्री पदाचा राजकीय मुकुट आहे तो काटेरी ठरल्याशिवाय राहणार नाही. आणि आतापर्यंत शिक्षण मंत्र्यांना जसे तळतळाट लागत आले तर तशाच पद्धतीनं दादा भुसे यांचं अजिबात होऊ नये म्हणून ते शिक्षण मंत्री झाले. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि फक्त समस्या अशी होऊ शकते की आता ते आधी वेगळ्या विभागामध्ये होते, लगेच आपल्या काय म्हणू शिक्षण विभागामध्ये आले तर त्यांना थोडंसं या शिक्षण प्रक्रियेचा पवित्र पोर्टलचा अभ्यास करण्यास थोडासा वेळ लागेल आणि लवकरात लवकर ते काय सांगा निर्णय घेण्यास पात्र होऊन त्यांची समज लवकरच तयार होऊन शिक्षण विभाग शिक्षक भरतीबद्दलची ते लवकरात लवकर सेकंड फेज काढू आणि थर्ड टेस्ट सुद्धा काढू अशी आपण त्यांच्याकडून अपेक्षा करूया. आणि मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025 ही 100% होणार आहे, नियोजित आहे. लक्षात घ्या, 1099 रुपयात बॅच आहे. सर्व लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर मिळेल, सर्व विषयांच्या नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळेल, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळतील. नंतर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. गेल्या TIT मध्ये आपल्या क्लासमधून 1024+ विद्यार्थी आतापर्यंत जॉईन झालेले आहेत. तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.